चल बाई, आता तर लयच लवकर ऊन होते बाई. 10 वाजता चांगलं ऊन होते. लवकर कपडे धुते आणि उरले सुरले मशीनमध्ये टाकून देते. हे चड्ड्या बनीनं काढून घेते. याच धुते हातानं, बाकीचे देते मशीनमध्ये टाकून. काही कसला रंग नाही जात आज. नाही तर रंग जाणारे कपडे असले की डोकं दुखी होते बाई. घरचेच कपडे आहेत सगळे, तिथं टाकून मशीनमध्ये. मोहिनी, मोहिनी, रश्मी वा कुठे गेल्या वा ह्या? हा मम्मी, मी इकडे मागे कपडे धुवून राहिली. काय झालं? रश्मी मला वाटतं तिच्या रूम मध्ये असेल. धुवून राहिली का? कोण मशीन येत टाकत का? नाही, हे बनेन आहे ते हाताने धुते म्हटलं. आणि बाकीचे कपडे मशीनच टाकते. का बरं, काय झालं? का आवाज दिलता? अहो मी म्हणत होती, तो स्वयंपाकाचं काय सुरू काले तर म्हटलंय काय, वरण भाताचं कुकर लावजो, साजरी एखादी भाजी करून ठेवजो. हा मंदा येला इकडे तर आली गेली इकडे तर पाहुणी मग जाता हा तो स्वयंपाक असला तर फटकन ताट वाळला जातात. येतात का ताई इकडे? तुम्ही म्हणा येत नाहीत तू. मग येत असतील तर मी करतो ना स्वयंपाकाला काय आहे? अव तिनं काही हो नाही म्हटलं, नाही म्हटलं. ते एका दिवसाची सुट्टी काढून आले धावपड करत. तिच्या जेठानीची डिलिव्हरी झाली ना, पोरगं झालं तिले, तर पाहिले आले. तर म्हटलं कदाचित म्हणा पाहुण्यानं की चाल बा ऐकून जाता ये ना म्हणा. मग आले तर मग कसं स्वयंपाक व्हायला असला तर जेवतील, नाही तर मग संग बांधून देत ते आपण रस्त्यानं जेवतील. म्हणून म्हटलं 2-4 पोळ्या शिल्लक कर आणि भाजी शिल्लक कर. बरं मम्मी, मी व्यवस्थित स्वयंपाकच करते. मग तुम्ही ताईला असं सांगूनच द्या ना मग जेवायला या म्हणून इकडे. तसं म्हणतं का? मग थांब, मग कर ना, तूच फोन कर ना. त्या फोन केला तर अजून साजर वाटते. मा फोन तर काय मी करेनच. कर तू म्हणा ताई म्हणा इकून जा ना म्हणा, जेवण करून जा म्हणा, मी स्वयंपाक करून ठेवते म्हणा. बरं मग माझा फोन तिकडे मी करते मग फोन. हो लाव, सध्याच लाव मग. कसं सहित पाहुणा फुगेल होता माय मागच्या बारीनं, आला तर नाही इकडून. आता आला तर जीव खाऊ घातला जाते, काही जसं बोलल्या जाते बसल्या जाते होतं. मग कसं हे होते समजते काय माय. आता तर पोरगी तर वाटते बाई साजरा आहे. आता आले एवढे चालले तर काय सांगा. पण तुला पण मन असंच म्हणा, स्वयंपाक करून ठेवला म्हणा ताई, या म्हणा जेवून जा म्हणा. नाही तर पाहुणे फोनवर लावता का? नाही बाई, त्याच्या फोनवर काय चांगलं वाटते, ताईच्याच फोनवर लावते ना. बरं लाव. हा हॅलो. हा म्हणता ताई, म्हटलं इकडून या म्हटलं. अरे वहिनी आम्ही निघालोय आणि म्हणजे आता औरंगाबाद पर्यंत पोहोचलो. अरे का बरं, तुम्ही इकडून येणार होते ना? नाही, ते सुट्ट्या नव्हत्या ना वहिनी. मग तिकडे आला तर किती म्हटलं तरी टाइम जातेच. म्हणून नाही आलो. पुढच्या वेळेस येऊन आता यावंच लागते. अरे हो का? बरं ठीक आहे, मग आरामशीर जा. का हो, गेली का? हो थांबा. ठेवते ताई. ते गेले, ते सुट्टी नव्हती ना, तर ते घाई एका दिवसाची सुट्टी टाकून आले होते. आता याच लागते. मग आता येतील डबल काही नाव घेऊन ठेवायचं असलं, काही अशी द्यायचे कार्यक्रम ठरलेले तर येतील. त्यावेळेस येईन मग तिकडून. असं काय सांग मी म्हणून माय फोन केला तर बरं राहील. सांग पहिलेच करायला लागत होता फोन, नाही तर मी म्हटलं तर येईलच पोरगी जाता इकडून जातील म्हटलं. मम्मी ते घाईत होते, मी हे कपडे धुते मम्मी. हो कर मग माय तो आहे धंदा. मी म्हणून येत असेल तर कसं स्वयंपाक करून ठेवला असता तर बरं राहिलं असतं. तसं आहे तर पाहुणा फुगेल होता ना माय. चालली का बाई तू? हो आता जातो ना. मग किसना हे पाठवून देतो. किसना चालू माय. मुरलीला पाठवून देतो घरी. तुम्ही जरा अंग तोंड धुईन जसं बरं वाटते. बल्ल कस वाटते आता दवाखान्यात. पण अंगीन धुतलं तर बरं राहते तसं. म्हणून तो म्हणे जाय म्हणे बाई तू. हा मी होती, मग तू आली की मी जाईल म्हणे. मग आता जातो मी आणि त्याला धाडून देतो. हो 2-3 दिवस झाले तसेच. हा बरोबर आहे. हो देजो धाडून तू घरी येतात ध्यान तुझं बाई. हा दोन्ही अंग ध्यान ठेवा लागते, बाबूचंही अंग आणि बाईचंही अंग. हा तो ध्यान ठेवचो बापा. हा कोणी आलं तर हे ते हा जसं मी येऊ का नाही तर संग. नाही तो जसा घरी येईल मग तर तू आल्याजवळ तर ती तू सुनबाई जोड बसशील तर मी बाबू जोड बसीन. नाही बाबा, तर ते बाबूजवळ नाही बसा लागत, तर तिने जाऊ देते. आता ते पाहिलेच तर जाऊ नाही देत. कोणी आलं भेटेले म्हणून जाऊ देतात. नाही तर तसंच ती नाही जायला लागत. तर बंदच असते तो दरवाजा. ती नर्स असते ना तर ती हो 2 जणी असतात बापा त्या. आपल्याला नाही जायला लागत ती. ती मी नागड बसतो मग मी. वर्ष आहे नाही अरे लेख. बर तरी बी गेली की पाहिजो. हा बाबूले पाहिजे एकदा. जाय मग आता मग यातून जातो का तू? हो त्या सख्याच्या आठवण चालली जातो. तो काय मग मला दवाखान्याच्या पायरीजवळ उतरून देते. टेन्शन नाही मग मला. नाही तर मग दुसऱ्या ऑटोने गेले की मग भलं मग स्टँडवर उतरा, त्यातून मग दवाखान्याचा ऑटो करा. लय मग ते जसं हे होती. त्याच्यापेक्षा मुरलीने सांगलं होतं त्याला की फोन केला ना बाई घरी येऊन राहिली तर तू येता घेऊन येजो म्हणून. जाय मग ती पोट्ट काही धरणीत नाही. त्याच्या का सवाऱ्या झाल्या की चालू जाईन ते बैताळ आहे ते. मग तू पंचायत होईल. जाय. ओ बाई निघाला का बाई एवढा डबा घेऊन जा ना. अरे हो दे ना मामीजी. सांग मी बाय बडबडीत निघालीच असती. डबा राहिला असता मागून. येते म्हणा तसा मुरली घरी, पण तरी बी देऊन द्या.
हा घ्या डबा. मग फक्त तुमचा आणि मीनाचाच दिला मग. हा मीनाचा व्हायला स्टीलच्या डब्यात आहे. तिच्यासाठी ते दिलं ना. मग तुम्ही म्हणा ना माहिती ते खिचडीच खायची आहे तिला म्हणा. असं खिचडी खाल्ल्यानं हे नाही म्हणा. डॉक्टर म्हणते ना पोळी भाजी जेव्हा तर मग तिला म्हणा जेव म्हणा. हा पाहिजे दिलं नाऱ्या नाऱ्या डब्यात ना तुपाची पोळी करून दिली. एक पोतली पोळी आहे तुपाची तिला म्हणा तेवढी खाय म्हणा. बरं राहते. पण पाहुण्याचा डबा दिला नाही बाई. पाहुणे घरी येतात ना जे आले म्हणे बाई तो आता काय सांगा आपण. बरं येते ना अंग घालते येतेच म्हणा. बरं दिनच धाडून हो घरी सगळं साजरं शांततेने निसंताने जेवण होते त्याचं. त्याची काही जेवण नाही होत काय नाही काय हो माहिती दवाखान्यात ते बस राहते. आता काय 2-4 दिवस काढणं आहे ते. आता येते ना तो बी तो अंग धुईन आणि मग तो बी दवाखान्यात वापशीन समजा. मग त्याला घरीच जीव घाल जा मग. हा तेच म्हणलं ना म्हणून मग पाण्याचा डबा बांधलाच नाही बाई. बाई तू उशीर नको करू बरं. चाल बरं. तू ऑटो चालला गेला ना तर तुझी पंचायत होईल. मग द्या तू डब्याची थैली मायाजवळ. मी यात बळाजवळ असेल ना बाई तो उभा. चाल मग तती तुला बसून देतो मी ऑटोत. आता राहू द्या ना जातो ना मी. नाही चालतात लोक. नाही तर तो चालला गेला तर मग कोणी गेलं तर त्याच्या गाडीवर चालली जाजो. लेकरं चालूच राहतात याचे कामधंदे असतात हमेशा अकोल्यातच असतात. मग तू अजून चिल्लर पैसे आहेत बा ऑटोवाल्याला द्यायला. देते तो मुरली मग त्यानं सांगलं मला पैसे नको देत बसू त्याला मी देईन म्हणे. चाल मग चाल. येतातच ते तुमच्या संग जा. तुम्हाला ऑटोत बसून देते ना नेते मग घरी. हो ना असं वाटते पडते गिळते. चला मग आता याच लागते तुम्हाला त्यातलं. आता जाता नाही येत मला. येतो मामीची पाय जा आता. अहो आता काय माझ्या घरचं काय घरी जाऊ मी. तुम्ही तरी माझ्या दवाखान्यात पाय जा माहिती. अरे का रे टाका बाया तुला सांगलं ना रे. बाई येते म्हणून काढला तू ऑटो आहे ना. ऑटो निघाला वाटते बाई. येतो बाई. जाय बाई म्हणलं की नाही पोट मी ऑटो आहे का बे. बाई येऊन राहील ती ना. बस बाई ऑटो पाय मी म्हणू की नाही ऑटो चालला जाईन. अरे बाबा ती आता येऊन राहिली ती म्हणून मी दारात ऑटो आणला ना. मला भाऊन सांगलो होतो म्हणून इकडे आलो बैल घ्यायले. असं म्या म्हणलं चालला का. ते कानात का ते बोये घालेलच राहू द्यायला लागतात का. काही बोललो कोणी तर ऐकू तर आलं पाहिजे. रातभर ऐकत जाणं घरी. ते ऑटो चालवता गाणी ऐकतले का. दुसऱ्याचा जीवता भरोशावर असते ना. बरोबर नेजो बा पोरीले आणि दवाखान्याच्या पायरीची उतरून देजो. वदर जायला थांबजो. काही तुले एवढ्या काही सवाऱ्या पाहून चालल्या तोल्या. ना बाबा चालू आता. अरे बाबू म्हातारा माणूस आहे जास्त नको हे करत जाऊ. बाबा नेते तुम्हाला बरोबर. तो का लोक आहे काय नेते बरोबर. जा तुम्ही घरात. आरामशीर चालूच रे पट्ट्या. आरामशीर चालूच ऑटो. बाई ते धरून ठेव ना. ते थैली अंदर घे. गेल्या बाई. अरे कुठे गेली हो. तू कुठे गेली. दवाखान्यात गेली वाटते नाही. हा हो माई पोरगी दवाखान्यात गेली ना. हो ते आता मुरली येईन घरी. हे जाते दोघं भाऊ आहेत ते 3 दिवस झाले दवाखान्यातच आहेत सुनबाई जवळ. चल बाई बस आला नाही आधी दारातच आहेत बसे काही घर नाही. मी मा धंदा करतो माय. चल बाई डाळी बनली आणि भाजी पोळी बनली. अरे घर उघडे. श्रावणी लवकर आली का. श्रावणी ए बेटा श्रावणी. आले वाटते. थांब आवाज देते. अरे श्रावणी बेटा बाथरूम मध्ये आहे का तू. श्रावणी घर कसं उघडलं कोण. अरे यार सकाळी श्रावणी दरवाजा लावून गेलीच नाही वाटते. उघडच होत वाटते. श्रावणी तिला माहितच नाही मी आली. का तू कधी आली. मी म्हणले श्रावणी आली दरवाजा उघडा दिसला मला आत म्हणून. मी म्हटलं श्रावणीनच दरवाजा उघडा ठेवला की काय. तू कधी आली. मी सकाळी 8 वाजता झाली. अरे मग फोन तर करायला पाहिजे होता. राहू द्या स्वयंपाक मी डबा आणला. मला वाटलं तू येतच नाहीस का आज. मग काल रात्री निघालो तुम्ही. मग एखादा फोन की आम्ही निघालो म्हणून. म्हटलं चला सरप्राईज देऊया. तुम्हाला तर म्हटलं होतं मी की 2 दिवस थांबणार आहे म्हणून. कृष्णाला सुट्टी नव्हती ना. राणीची शाळा पडत होती. मग काय आम्ही भेट घेतलं सगळं. आता घरी थोड्या वेळ थांबलो. बाबाची वगैरे भेट झाली. दवाखान्यात बहिणीचा दिवसभर होतो आणि रात्रीच निघालो. हो का. बरं तब्येत कशी आहे त्या ताईची बाळाची. मस्त आहे. चांगलं आहे. वहिनीचंही चांगलं आहे आणि बाळाचंही चांगलं आहे. ते थोडंसं त्यांना पोटाशी वगैरे केली ती काही कमी जास्त आहे तर थोडं वाटलं डॉक्टरला. थोडा विक्त ठेवलं होतं त्याला ते काचामध्ये. मला वाटते उद्या परवा सुट्टी होऊन जाते त्याला. चांगलं आहे ना सगळं. चला चांगलं झालं. स्वयंपाक केलाय का तू. मी डबा आणला होता. पाव मग मी घरी आल्यावर काय बसणार आहे का. मी सगळं घर झाडलं पुसलं सगळे कामं केले आणि स्वयंपाक बनवला. मग श्रावणी गेली होती का तू येईपर्यंत. हो ती पण गेली होती. आज लवकर गेलते तुम्ही. हो आज मला ऑफिसला नव्हतो गेलो. मी साईडवर गेलो होतो सरांसोबत म्हणून लवकर गेलो होतो. श्रावणीला वेळ होता. मग तिला म्हटलं बेटा तू लॉक करून चालली जा. म्हणून मला दरवाजा उघडा दिसला म्हणून तर म्हटलं श्रावणी कशी काय आली का गेलीच नाही शाळेत. घे डबा मग आता करायचं काही. असं साईडवरच गेलते ना. नाही तर बायको नाही घरी आणि नवरा फिरे दारोदारी. आपलं कोणतं एवढं नशीब बा. आपलं कुठे एवढी काम पण आता का वय राहिलं काय. काय बा येस तर सरत नाही कुठे फिरतो बा. तुला धाक नाही. घे डब्बा पाय बा डब्बा घेऊन आलो मी घरी.
मला वाटलं श्रावणी आज मला तिला म्हटलं होतं बेटा तू काही नाही म्हटलं डब्यात, तिला पैसे दिले मी म्हटलं तू घेऊन जाजो काही, खाजो थोडस, मी तिकडून आलो की डबा घेऊन येतो. भाजी पोळी वरण भात सगळा डब्बा आहे. द्या असू द्या, घरी केला राहू दे, संध्याकाळी कामात येते. अरे अरे थांब थांब, कुठे चालला एवढा पोहे धावत? हो बाबा, आम्ही ना रूम डेकोरेशन करून राहिलो. पहिले धापा टाक, एवढा पोहे धावत कुठून आला, एवढा दमछाट झाला, काय होय, काय करून राहिला? डेकोरेशन डेकोरेशन, सजावट सजावट करून राहिलो खोलीची. आता बाबू येते ना, आणि लगे पिंकी आई बी येते, तर त्याच्या स्वागतासाठी वेलकम वेलकम न्यू बॉन्ड बेबी. या बाळ्या, बॉन्ड नाही न्यू बॉन्ड. तुम्हाला इंग्रजीची ऐसीची तैसीच करून टाकते किसन्या. बॉन्ड आहे का ते बॉन्ड? चुप बस ना आबाजी, काय समजते बॉन्ड असो का बॉन्ड असो का काही असो, तू काय माझी हमेशा फच्ची करत राहतो. त्याला तेवढं ठिकाण घेतलं का नाही बदला. माय चांगली इंग्रजी आहे, माय इंग्रजी काय खराब नाही आहे, तुला समजलं ना? बस जमला. बल्ला गला इंग्रजी झाडणारा. बरं जाऊ दे, आज मला तो लय काम आहे, पाय बारको चिरको काम आहे, फुगे फुगू लाग मला. बाबा संध्याकाळ लोक मा भाऊ घरी येते, त्या संध्याकाळ लोक आपल्याला ना ते रूम सजवा लागते. पिंके बाई, घरात काही दांगलो नको करू बा, आज आई येते बाबू येते घरी, हा तर तुला अभ्यास करच बस. हो आबाजी, सारखीच नाही. काय काय आणलं होतं डेकोरेशन साठी? फुगे आणले, रेबिन आणली, आणि लागे ते वेलकमचं ते फुगे इथलं नसते का, ते वेलकमचं फुगेच हवा असते त्यात भरलेलं, ते नाव आणलं अक्षर. ते बी आणलं काय? ते तर मी घरीच केलं असतं. तुला घरी येते का? काय चुकेलं असतं रे? आता आणलं ना विकत, आता काय डोकं लावून राहिली चढ बिच्छा. विकत आणलं ना, मग काय आणलं नसतं तर ट्राय केला असतं ना. मनातलं टॅलेंट तुला माहितच नाही, मी काय बी करू शकतो. खरंच केलं असतं का? तू काय नाही करू शकत, चल गप्पेला तेवढे फुगे फुगून दे फक्त मला. पिंकी मायंद म्हटलं ना, आज ट्युशनला जा लागत नाही का, तर नाही म्हणतो काय पिंकी, आज तू बी जाणार नाहीस ना ट्युशनला, का भाऊ येऊन राहिला ना, मग पिंकी माय सांगतो ना की आज ट्युशनला टीचरला सांगत ना घरी अभ्यास करा, आणि सुट्टी सुट्टी असं मध्ये सुट्टी. माय कुठे जाते, कुठे टीचरची भेट होते, मायची काय मेल येते त्याचा, माय की मीटिंगला येत नाही. हा पिंकी असं म्हणजे आज सुट्टी आहे. हा मग मी घरी राहतो ना, सबन करू लागतो तुला, नाही तर मग मी चालला जाईल, करू लागणार नाही. कसं आहेस रे तू, चालला जाजो ना, मला काय लय वेळ थोडी लागते. आता मा भाऊ येते म्हणून मी राहतो घरी, तू खाली राहतो किसने जाणं. तुला तशी आज वही चेकिंग करायला न्यायचं होतं ना, माहिती काल झाली बा. म्हणूनच जात नाही मी, माझी वही अजून बी कम्प्लीट नाही झाली, होई नाही परीक्षेला. जाऊ दे ना, आता वया कम्प्लीट करू, मी का अभ्यास करू बिचारी, मास्तर लोकांना डोकं आहे का काही. आता वर्षाच्या शेवटी वया कम्प्लीट करायला लावून राहिली. आता माणसानं लिहित बसा का पाठ करा, एकटा जीव काय काय करीन, लिहिनीन वाचिनीन पाठी करीन काय. आता मी फक्त पाठ करतो बा, आता मी लिहित घेत नाही बा, ते वया की आम्ही काही कम्प्लीट नाही करत बा. आता मला इतकुसा जीव थकते बा. धन्य आहे किसने तू, कर कर फुगो फुगो फुगो, लवकर चला जाय बा माझ्याकडून, नाही तर मला फालतू खोटं बोलायला लागेल. दोस्ती तेवढं चालतेच. पिंकी तुम्ही बेस्टम 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 बेस्ट फ्रेंड आहेस ना. मग आज आईला सांग ना की ट्युशनला सुट्टी आहे म्हणून. मला बी तो भावाला पाहायचा आहे ना, तू तर दवाखान्यात बी गेलती, मी आता पाहिलाच नाही. कसा दिसते बा तुला भाऊ? मला सारखा दिखतो, मा सारखा दिसते. मग कोणता ढंगाचा आहे चला भाऊ, तास सारखा दिसून बरोबर आहे. मी म्हटलं मला सारखा हँडसम झाला की काय, मग काय जाऊ दे. पण तरी बी आता येऊन राहिला तर राहतोच त्याच्या स्वागतासाठी हजर. तेवढं मग आईला सांगतो ट्युशनला सुट्टी आहे म्हणा.